यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी चेतन सिंगचं वर्तन विक्षिप्त प्रकारचं होतं असं सांगण्यात आलं आहे। तक्रारदार निवृत्त रेल्वे पोलिसांना न्यायालयामध्ये तसा दावा केलाय। जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून 3 प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांतर्गत अटकेत असलेला पोलीस दलाचा हवालदार चेतन सिंग चौधरी याचे घटनेच्या दिवशीचं वर्तन हे नेहमीपेक्षा वेगळं होतं। तो विक्षिप्त सारखा वागत होता असा दावा या प्रकरणातील तक्रारदार आणि निवृत्त रेल्वे पोलिसांनी केला आहे। बुधवारी दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये उलट तपासणी दरम्यान हा दावा करण्यात आलाय। घटनेच्या दिवशी चेतनची तब्येत ठीक होती की नाही हे आपण सांगू शकत नाही, परंतु त्या दिवशीचं त्याचं वर्तन नेहमीसारखं नव्हतं हे आपल्या लक्षात आलं होतं असा दावाही या प्रकरणातील या तक्रारदार निवृत्त रेल्वे पोलिसांनी केला। तर काही महिन्यांपूर्वी हा सगळा प्रकार घडलेला होता। जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता। त्या ठिकाणी पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं आपली रिव्हॉल्वर काढलेली होती आणि बेछूट गोळीबार केला होता। त्याच्यामध्ये 3घांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच आरोपीचा त्या दिवशीचं जे वर्तन आहे ते विक्षिप्त प्रकारचं होतं असा दावा न्यायालयात करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।